ना, मग त्यावेळेस तुम्ही तो 25-2चा कायदा का नाही लागू केला? तुम्ही त्यावेळेस तुम्ही महापौर होतात, सर्व तुमचं सचिव बिचू सर्व तुमच्या अंडर असते, महापौराच्याच अंडर असते. मग त्यावेळेस जर एक गोष्टी झाल्या असत्या मॅडम, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. मग 26ला का काढता तुम्ही आणि आम्हाला तुम्ही वाचून दाखवता 2007चं हे आमच्या सहकार्याने 17चं वाचून दाखवलं तर बोलतात ते बरोबर नाही. मग 2007चं होतं, मग एवढे दिवस थांबले का? मग त्या मधल्या पिरियडमध्ये 2017-18 पर्यंत मग तुम्ही तौलानिक मतानुसार का तुम्ही सदस्य घेतले हे पण तुम्ही तिथे नमूद करा ना. हे करा आम्हाला, कारण इथं आम्हाला समाजकारण करायचंय. मला कधी मी राजकारण करायचा विचार नाही केला कधी. इथं सुधाकर सोनवणे बसलेला आहे समोर, विजय चौगुले इथं आहे, 25 वर्ष झालं ती शाळा सांभाळतात. माझ्या वॉर्डमध्ये शाळा आहे, माझ्या वॉर्डमध्ये शाळा आहे. सन्माननीय सदस्य, आपण विषयावर बोला, विषयावर बोला. मी विषयाला पकडूनच बोलतोय. माझं एवढंच म्हणणं होतं की 2007चा जो कायदा आहे, 2007ला हे आला तर सन्माननीय सभागृह नेते महापौर होते. मग त्यावेळेस त्यांनी त्या तौलानिक मतानुसार त्यावेळेस हे घेतलं. म्हणजे हे करावं ना, म्हणजे हे एवढा प्रॉब्लेम आलाच नसता. सन्माननीय उपमहापौर साहेब, माझा वैयक्तिक खुलासा करतोय. सन्माननीय सदस्य, आपण त्यांचा वैयक्तिक उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांचा वैयक्तिक खुलासा करायचा आहे. वैयक्तिक खुलासा करू द्या मला वैयक्तिक खुलासा माहिती देतोय मी फक्त की माझ्याविषयी सदस्य बोललेले आहेत. त्यावेळेस कायदा तेवढा वाचला समजला नव्हता, पण आता त्या ठिकाणी कायदा आपण वाचला समजला. आणि या वेळेसचं कामकाज आणि या पुढचं कामकाज सन्माननीय सदस्य बोलत आहेत, आपण शांत करा का? सन्माननीय सदस्य बोलत आहेत, आपण शांत करा का? आपण बोलत असताना दुसरे सदस्य गोंधळ घालत नाही. मग आपण दुसरे सदस्य बोलत असताना गोंधळ घालू नये. सन्माननीय मला दिले बोलायला मला माहिती नाही. एक मिनिट झालं ना, आता मी काय बोलत नाही जास्त, एकच घेतो. महापौर दिली झालं, तो पत्र देणार आहे पण मला रेकॉर्ड करायचा मिनिटवरती. एनएमएमसीच्या विरोधात सुप्रीम कोर्टाची पण ऑर्डर आहे ट्रान्सपोर्ट कमिटीसाठी. कदाचित सागर नाईक साहेबांनी वाचली नसेल, लिहून घ्या साहेब. 31 जानेवारी 2012ची आहे, रेकॉर्डवरती घ्या. द सुप्रीम कोर्ट एक्सप्रेसली observe section 31A of the act stipulates that in case of standing committee, transport committee, special or HOC committee, the appointment of councillors shall be made by the corporation in accordance with the provision of subsection 2. The apex so rule that pure majority in the house cannot be used to hijack the committee seats. एवढंच बोलायचं. धन्यवाद. याविषयी बोलायचं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर महोदय, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य माजी महापौर जयवंत सुतार साहेब यांनी जे नाव सुचवले हनुमंत चौधरी, सन्माननीय माधुरी सुतार अनुमोदन देतात. सन्माननीय सदस्य आपल्या सभागृहाच्या माध्यमातून आलेला आहे की सन्माननीय सदस्य तुम्ही नावं सुचवा, तुम्ही जे फॉर्म भरलेले त्यांची नावं तुम्ही सुचवा. हो जेडी साहेब, तुम्ही सिनियर आहात, तुमच्या अंतर्मनाला विचारा. हे हिताच्या नातेकऱ्यांचा सन्मान ठेवतोय आणि त्याने सूचना करावी. आपण सूचित केलेलं नाव आपण घेण्यात येणार आहे. लगेच कसं काय
एक नाव आपल्याकडे आलेलं आहे. दुसरं, सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून येणारी नावं सुचवावी. महापौर महोदय, महापौर महोदय, दिलेले आहेत तुमच्याकडे. महापौर महोदय, मी सूचना टाकलेली आहे. तुम्हाला नाव दिलेलं मी सूचना दिलेली सूचित मी केलेलं आहे त्या पंतप्रधानाला टाकावं. काय चाललंय? मनमानी कारभार करायचं असेल तर करा. आणि पण नका. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण आपली नावं सुचवा. जी नावं आपण सुचवाल ते रेकॉर्डला घेतली जाईल. सभाध्यक्ष महोदय, आपण विनंती करावी की ज्यांचे फॉर्म भरले, आता यांचा फॉर्म भरलाय त्यांचे जे सूचक होते त्यांनीच मांडायचे आहे. ज्यांचे फॉर्म भरल्यात त्यांचेच सूचकांनी नाव मांडायचं आहे. कायदा काय कायदा कुठल्या कायद्याने असं ठरवलंय? 28 महापालिका 25 वर्ष. सन्माननीय सदस्यांनी आपल्या माध्यमातून भरलेल्या फॉर्मची नावं सुचवावीत आणि मॅडम तुम्ही पण व्हायला पाहिजे आणि सरळ आम्हाला बाबर साहेब तुम्ही एकाच ठिकाणी बघू नका. कायद्याचे पायमल्ले होतोय. सभागृह कायद्यानेच चालू आहे. आपल्या कायदा महापौर तुम्ही 15 वर्ष आहात. 15 वर्ष असं सन्माननीय सदस्य, आपल्याला कायदा मी शिकवायची गरज नाही. 25(2) प्रमाणे आपण सदस्य, पालिका सदस्य की पालिका व्यतिरिक्त हे मत निर्णय घेताना करता सदस्य पालिका सदस्य व्यतिरिक्त जर आहे तर 31 लागू होत नाही आणि आपल्याला मतमोजणी कायदा तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वाचलाय साहेब. महानगरपालिका अधिनियमामध्ये लिहिलेलं आहे 25(2) प्रमाणे जर पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य असतील तर 31 लागू होत नाही. आपल्याला मतांनी टाकावी लागते. आपल्या पसंतीचं जे नाव आहे ते आपण सुचवावं. आपल्या सूचनेप्रमाणे आपण नाव सुचवावं आणि अनुमोदन द्यावं. सचिवांकडून उत्तर मी इथं अध्यक्ष, सभाध्यक्ष म्हणून मी बसले आणि मी तुम्हाला सांगते की कायद्याप्रमाणे आपण 31 लागू करू शकत नाही कारण आपले सदस्य पालिका सदस्यांव्यतिरिक्त आहेत. आणि मग आपण जे फॉर्म भरले ते नावं सुचवा आणि अनुमोदन द्या. पण मॅडम तुम्ही नाव सूचना दिलेली होती ना, सूचना दिलेल्या होत्या. सूचना काय टाकायचं ना तुम्ही ठराव टाका. मी तुमचं पास करून घ्या. आम्ही आमचं विकत करू. काय होत ना दुसरं काय आम्हाला धरत बसण्यामध्ये आम्हाला वेळ नाही घालवायचा. तुमचा पण वेळ नाही. तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. आम्हाला फक्त मताला टाका. आम्ही विकत करू. चला सन्माननीय सदस्य, आपण बसून घ्या. सभागृह कायद्यानेच चालू आहे. आम्ही हेच विनंती करतो. तुम्ही मताला टाका. तुम्ही तुमच्या पद्धतीने मताने करा. आम्ही आमचा विरोध करतो. कशाला मग झगडत बसायचं कारण आहे? कशाला टाका ना मताला. तुम्ही घ्या. नाव घोषित करा. आम्हाला कोणी शिकवायचं. सन्माननीय सदस्य, आपण सभागृहात इकडे असं नाही म्हणायचं. हा मग पंख नाही हलवायची. सन्माननीय सदस्य, आपण एकमेकांना उद्देशून काही बोलू नका. सभाध्यक्ष म्हणून मी बसले. मग हो माहित आहे. पालखी नका घेऊ द्या. सन्माननीय सदस्य, आपण बसून घ्या. कायद्याप्रमाणे सभागृह चालू आहे. महाराष्ट्र अधिनियम आपण कायदा वाचून बघा. 31 प्रमाणे आपण कायदा वाचून बघा. आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. काय तुम्ही टाका मताला आणि पाणी द्या. आम्हाला तुमच्याकडे अपेक्षा आहे. चांगली सभा चालेल.
सन्माननीय सदस्य बसून घ्या. तुमच्या माध्यमातून आम्ही जे ज्या पद्धतीने सभागृह चाललेलं आहे त्या पद्धतीने जे चाललेलं आहे हे बरोबर नाही, म्हणून आम्ही उभा आहोत. तुम्हाला मताला टाकायचं आहे, तुम्ही तो मताला टाका. आम्हाला विरोध करायचा आहे, आम्ही विरोध करू. बाबा विषय संपून जाईल. मताला घ्या तुमचा तुम्ही विषय. सन्माननीय महापौर, सन्माननीय